निसर्गरम्य अशा या पवित्र रिंगणे गावामध्ये अंकोजी वाडी श्री साई सेवा अंकोजी युवक मंडळ यांच्या वतीनं अंकोजी वाडी रिंगणे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं या ठिकाणी हे साईबाबा सेवा संस्थान ग्रामदेवता केदार लिंग च्या आशीर्वादानं या ठिकाणी हे 34वा वर्धापन दिन सोहळा पार पडतोय आणि या सोहळ्यानिमित्त या ठिकाणी आमने सामने डबलबारी भांडणाचा जंगी सामना आम्हा 2 बुवांमध्ये आयोजित केलेला आहे. ज्यांचं प्रथम भजन झालं ते सन्माननीय आमचे परममित्र परमस्नेही भजन सम्राट श्रीमान संदीप लोकेबुवा तालुका लिंगडाळ जिल्हा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या गरीबांना या ठिकाणी मी स्वतः विनोद चव्हाण गाव माझं घोडगेवरणी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग दोन्ही बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून परमेश्वराचं भजन आणि मनोरंजन या उद्याच्या हेतूने आम्हाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं. प्रथमतः येथील सर्व आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो. या गावचे सर्व प्रथम नागरिक सन्माननीय संजयजी आरे यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे ज्यांनी माझ्या फोनद्वारे ज्यांनी आमच्याशी संपर्क केला हे सन्माननीय आमचे मित्र अनिकेत आयरे आणि त्यांचे सहकारी मी मनापासून सर्वांचे आभार मानतो. कैलासवासी सुरेश शांताराम आयरे यांच्या आत्महत्येला शांती लाभो अशी देवाकडे प्रार्थना करू. सर्व मायबाप महिला वर्ग यांचे सुद्धा या ठिकाणी मी आशीर्वाद घेतो. या भजनासाठी या डबलबारीच्यासाठी अनेक मान्यवर नाट्य कलाकार भजनी कलाकार भजनी बुवा पकवानवादक अन्य कलाकार या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो. महाराष्ट्र तारक देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संपूर्ण विश्वाची देवता श्री गणरायाला वंदन करून ती स्थानदेवता रंगदेवतेला वंदन करून माझी गुरुमावली भजन वर्षी चिंतामणी बुवा पांचाळ आणि जीवन बडील बुवा यांच्या स्मृतीचं अभिवादन करून मायबाप रचनांच्या आशीर्वादानं या ठिकाणी आमने सामने डबलबारी भजनाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं